तिकडे काही राहायला गेली होती ना गंगाबाईच्या घरी, आली काय अजून इकडे? इकडेच येऊन गेली काय अजून? आणि चुलीवरच करून राहिली काय? बरं आहे बापा, तू ये, तू चुलीवरही स्वयंपाक करून घेतं. माझ्या घरी तर गॅस गेला ना तेव्हापासून मी स्वयंपाकच केला नाही. कुठूनही कोणाच्याही घरून 2 पोळ्या मागून आणतो आणि भागून घेतो. माझ्या नवऱ्याला अजून माहित नाही का मी स्वयंपाक नाही करून राहिली म्हणून. त्या केलं असं जास्तीचं तर दे ना हो मला, 2 पोळ्या दे आणि वाटीकभर भाजी दे, होऊन जाते आमचं दोघाचं. मी केलं बाई, 2 भाकरी टाकल्या माझ्या पुरत्या केल्या. मी काय जास्तीचं करत राहतो? मला आपलं एकट्या माणसाला कितीक पाहिजे? एका माणसाला एका भाकरीत तर होऊन जाते. आता ती एक जास्तीची झाली, तुला पाहिजे असेल तर एक घेऊन जाय. मी जास्त करतच नसतो बाई, 2 झाल्या त्या म्हणून सांग. मला नको खोटं बोल बाबा मायापासून. मला पण सारं माहीत राहते, फक्त मी बोलत नसतो. आता त्या मला माहित नाही का कोणासाठी टाकली म्हणून एक भाकर जास्तीची. त्या भाऊजीसाठी टाकली ना. आता तर गेले ते इथून गंगाराम भाऊ, माहित आहे मला, दिसले. बस ते असे गेले ना, मी अशी आली इकडे. हट, मी काय खोटं बोलू? आले होते भाऊजी. भाऊजी आले तिथून, काहून आली म्हणून तिथं चाल म्हणून. मी म्हटलं मी नाही येत. तुमची बायको बोलते म्हटलं, मला काही काही बोलते म्हटलं, मी काय ऐकू? विराकारणच ऐकू काय मी तिचं? असं बहीण बहीण म्हणून काय बहिणीला काही बोलू शकते काय? मी म्हटलं नाही, मी आतापर्यंत त्या पोरीसाठी राहून राहिली होती कशी, पण आता नाही बा, माझी सहनशीलता सरली म्हणून मी सप्पा सांगितलं माझ्या भाऊजीले, मी नाही येत म्हटलं, मी इथं राहतो. इथून काय करायचं आहे, काय बनते ते सांगा म्हटलं बा. पण मी तिथे येऊन काहीच करत नाही म्हटलं. ठीक आहे, माझ्या घरी जेवायला थोडी आले होते. आता कसं असते बाई मुन्नी बाई, आता ते तुले माहीत आहे का ते कायच्यासाठी आले? ते तेले माहीत आहे ते कायच्यासाठी आले, पण गावातल्या लोकांना कुठं माहीत आहे का ते कायच्यासाठी आले म्हणून? गावातल्या लोकांच्या तोंडावर झाकण आहे का बापा? मग आता तेले जर दिसलं कोणाले, आता मला दिसलंच तर मला वाटलंच कोणी असं राहते. दिसलं तर वाटतच असते कोणाले बापा काय बेरं असं काही, म्हणून तर इथं येते राहू आणि शेवटी काय म्हणते तर तुमचं नातंही तसंच काही सांगता येते काय बापा? बस ना मग, जेवून घे. भाजी केली आणि भाजी पाय बघडा याचं केलं, चून केलं बा टमाट्याचं. तुला चालत असं तर पाय, साधं सुद्धा खाणं आहे बा माय, मला काही जास्त चटक्याचं पाहिजे नाही. तसंच माझ्या बहिणीच्या घरी जास्त चटक्याचं पाहिजे तर मी काही तिथं निभली नाही. मी म्हणू काय बापा तुम्ही एवढा लय करता म्हणून, आणि आपल्याला पाहिजे साधं सुद्धा बाई. हो चून हे याचं टमाट्याचं चून कोण खाते हो आता? मला नाही आवडत बापा चून, मी नसतो खात. आणि मला तसं पाहिलं नाही तर मला भाकरही आवडत नाही ज्वारीची, मला पोळीच पाहिजे. पोळी खात असतो बाबा मी, भाजी लागून तर मग दुसरी कायची असती तर खाऊन घेतली असती. आता तुझ्या घरी असंही नाही म्हणू शकत का देऊन दे, माझ्या नवऱ्याला चालते चून घेईन. पण काय करू, एका भाकरी दोघाचं होईन काय आमचं? अर्धीच खाव काय? तो तिकून नाही मला म्हणून एकच भाकर केली काय म्हणून त्या, आणि मला भाकर येत नाही त्याला माहीतच आहे. तर सांगून द्या, जो मुन्नीबाईच्या घरून आणली म्हणा, तिकडे गेली होती म्हणा, तिने दिली म्हणा तर घेऊन आली म्हणा. मी असं नाही सांगतात की तुला काय होते सांगून दिलं तर, आणि होत असेल तुमचं दोघांचं अर्ध्यात तर घेऊन जाय, एकात होऊन जाते, काही फरक नाही पडत, घेऊन जाय. कोणी काही नाही म्हणत, मी सांगत नाही ना. नेलीच असती म्या, वाटलं असतं जबरदस्ती केलं चून खाऊन घ्या. पण माहित आहे काय ते, आता कसं आहे बाई, म्हणता येत नाही बोलता येत नाही. माणूस आहे माहीत चाललाच जरासा, हा बस अंगावर मारायला येते जरासं काही झालं का. पण मी काही त्याला भेट नसतो. त्याला जर भिव राहीन मी तर झालं मग काम, मार खाऊन घेतो मी, पण मी त्याला भेट नाही. ये ना, मारणं कितीक मारतात, कितीक मारशील तू, थकून जाशील एक दिवस मारू मारू. जाय मारत बसले काले, मग तो मारते मी मार खातो. बापरे बरं आहे तुम्ही रंजूबाई, तुम्ही एवढा मोठा मार खाता म्हणता तरी काहीच नाही होत म्हणते तुम्हाला. बापरे बरीच हिंमत आहे तुमच्या तर बापा, मार खायची हिंमत ठेवाच लागते, राहा लागते, हिंमत नाही ठेवायला लागते. आता कोणाचा माणूस कसा असते, कोणाचा माणूस कसा असते, मग आपल्याला चालवा लागते. काय बरं, मी कामाला जातो, धंद्याला जातो, सारं करतो, पैसाही कमावतो, घरचंही करतो, सारं करतो, तरी तुम्हाला मारते. मग काय करू आता, मारतं काय जाय मारत बस. मग मार खाल्ल्यापेक्षा स्वयंपाक पाणी करून घेतला तर स्वयंपाक करून नाही करावं, याला त्याला मागितल्यापेक्षा. आता तुम्ही 2 पोळ्या कुठून मागून आणल्या आणि त्या 2 पोळीत नाही झालं तर मग त्यानं काय अर्ध उपाशी राह का तुम्ही उपाशी राह? आता त्याच्यापेक्षा आपल्या घरी 2-4 पोळ्या करावं नाही काय? अहो तर मी माहिती आहे काय, एकाच घरून आणतो काय, 2-3 घरून 2-2 पोळ्या मागून घेतो. कोणी देऊन देते? आता शांताबाईच्या घरी जातो, शांताबाईला सांगून देत असतो, शांताबाई हे कधी घरी नाही बाई, मला कधी 2 पोळ्या द्यायचं बरं, ते देऊन देते. हां अजून त्या कांताची इथं जातो, तशा आपल्या गावातल्या बाया कधी मोठा दिलदार आहे, काही मागितलं का सटकन पटकन देते, उपाशी नाही ठेवत. वक्तात टाकून देते 2 पोळ्या आपल्याला. फक्त एक तुझी बहीणच आहे बापा, तेच आहे एक कंजूस लावानाची, ते तर 2 पोळ्या सोड, एक पोळी नाही खाऊ घालत. उलटी तर माझ्या घरी यायची, माझ्या नवऱ्याला सांगायची वे का हे मागायला आली ती माझ्या घरी म्हणून, मला मार खाऊ घालायची होती, अशी आहे ते गंगा. मग तुमच्या घरच्या भाऊला माहित नाही पडत काय हे आपल्या घरच्या पोळ्या होईनी म्हणून? कारण काय सगळ्यात अलग अलग राहते, पोळ्या अलग राहते, भाजी अलग राहते. मग एवढ्या भाज्या तू करता काय बा, एवढ्या पोळ्या अलग अलग असं माहीत नाही पडत काय? एवढ्या वर्षाची सवय आहे त्याला आता तुमच्या हातचं खायची, तर वाटत असं त्याला. त्याला कुठं माहीत होते हो, अजूनही माहीत नाही त्याला कोणत्या काय खाऊन राहिलो म्हणून आपण. मी काय म्हणतो तर बरोबर खाऊ घालतो, खोंग्या करून. मी एखादी खाऊन घेतो, 2-3 ते खाऊन घेते, झालं 3-4 भागून जाते. मग आज म्हटलं आता कोणाच्या इथं जाऊ, चल म्हटलं आता इथंच जातो मुन्नीच्या घरी, आता तेही 2 भाकरी गेल्या म्हणतं. मग आता त्या 2तली मी काय मागू? 2-3 पोळ्या आणानी कोणती कोण 2 त्या भाकरी केली, पोळ्या केल्या काय म्हणून असं होईन ना. मग म्हणून आता त्या घरून नाही येत बापा मी. मग असं करू का, पोळ्या टाकून देऊ का तुला 2-3?
असं म्हणशील तर देतो बापा टाकून. हे बाय आता चूल पेटलीच आहे, इस्तो आहे चुलीत. म्हणशील तर देतो तुला पोळ्या टाकून. नाही म्हणलं बाई, खरंच टाकून देतं काय मला 2-3 पोळ्या. दे ना मग टाकून. माझ्या घरी बिचारी तसा गॅस सरला आहे व. माझ्या घरी गॅस सरला कोणी म्हणून मी दिक्कत होऊन राहिली. गॅस सरला तेव्हापासून ना कायच्यावर स्वयंपाक करू कायच्यावर नाही असंच होऊन राहिलं मला. त्या घरी असून तर त्याने एखादा सिलेंडर नाही तर मग मी माझ्या घरी स्वयंपाक करतो, कोणाला त्रास नाही देत. आता कसं आहे व, मला कधी चुलीवर येत नाही बिचारी करता. मग काय करू मी, अनमाईचा माणूस कधी खायसाठीच मरते निरा. काय करू, त्याला खाऊ तर घालणं आलंच मला. म्हणून कधी दे ना मग मला 2-3 पोळ्या टाकून दे. आणि त्या घरी सिलेंडर असून एक सिलेंडर देऊन दे ना मला. माय खर्च सिलेंडर वाचवासाठी तर मी चुलीवर स्वयंपाक करून राहिली बिचारे. कसं आहे बा, आपल्याला पुरलं पाहिजे म्हणून. आता लग्न नाही काय हिचं रश्मीचं, मग माझ्या घरी किती म्हटलं दांगडो राहीन नाही काय. आता नाही तिकडले तर मग इकडले जर पाहुणे आले, तिकडे नाही जागा राहीन तर इथंच येऊन झोपतीन लेकाले. मग त्याला चहा पाणी ते नाश्ता बाश्ता करायला लागन काय. मग म्हणून म्हणतो का मी तुला देऊन देऊ आणि मी काय करू मग सांग बरं. अहो तुला काय सांगू, आता आपल्या गावातल्या बायकाजवळ लय 2-2, 3-3 सिलेंडर आहे. देऊन नाही राहिले बाई व, अजिबात देऊन नाही राहिल्या. मोठ्या बदमाश आहेत ह्या. हां आता त्याला काम पडणार नाही का माझ्यासोबत. त्याला काम पडलं म्हणजे मग सांगन ना मी कसं राहते तर रंजूले मनाचं काम कर म्हणून. रंजू नाही आता कोणी कोणाला द्यायला नाही पाहून राहिलं. काहून का आता सगळेच प्रॉब्लेम होऊन राहिली ना. तिकडे भेटून नाही राहिले, नंबर नाही पाहिले त्या कसे लागले राहते तर बापा. जिथं गॅस भेटते तिथं जाऊन काय किती नंबर लागले आहे बापा बापा. मग एवढ्या गर्दी कोणी तिथं उभं राहील. भरून आणा ना आपल्याला ऐकतं दिन काय हाताने देत कोणी. हां म्हणून तर मग आपलं जपून ठेवा लागते. आणि नसन ना आपल्याजवळ तर चुलीवर करावं लागते. कुठं जातं कोणाले म्हणाले ना कोणाचे बोलणे ऐकायले. मी म्हणतच नसतो, माझा अर्ध झाला आहे. अर्धा आता ह्या लग्नाच्या पिरियडमध्ये खतम होऊनच जाते. मग आणि होईन तर होईन, मी काही टेन्शन घेत नाही. जाईन जंगलात काड्या आणन आणि बस मस्त काय म्हणते तर करण लेकाले चुलीवर स्वयंपाक. आपल्याला काय ह्या एकटा जीवन सदाशिव आपला. बस टाकल्या 2 भाकरी आणि बस खाल्ल्या. काहीच्या सोबत खातो मी, मीठ मिरचा काही भेटो मला भाजीचीच गरज नाही आहे बाई. मी जर तर आपलं काही खाऊन घेतो. मी कोणत्या गोष्टीच्या चावना करत नाही. चोचले आहेच नाही आपले. ते तेवढं इंधन भरलाय बाहेर, तेवढ्या याच्यात मी निपटवतो. नाहीच झालं जाईन जंगलात एक गठ्ठा आणन आणि बस चालू दिन आपलं. तर हे बरं आहे बाई म्हणणी बाई, खर्च कमी आहे माझ्या घरी. पाहिनं हे भाजी पाहिजे तर हे भाजी पाहिजे. हां मग तू सांग गॅसच पाहिजे का त्याच्यासाठी. चुलीवर मी एवढं करू शकतो काय. माईचा माणूस बघतातच काही करून मागते. दिवसभर चूल पेटत बसू काय मी. हां आता मला म्हणून राहिला तो अंगणात चूल पेटो अंगणात चूल पेटो. 2-4 दिवस झाले मी पेटूनच नाही राहिली. बस मी काय करतो, मस्त काय म्हणते तर 2-3 पोळ्या यायला 2-3 पोळ्या त्याला मागतो. 3-4 दिवस झाले मी अशीच भागून राहिली. आणि म्हटलं सिलेंडर जाय तिकडे. काय करू मग आता. ती बहीण लय बोलते पण नाही गो मुन्नी, लय बोलते का नाही. सगळेच बोलते ते भल्ली आहे बाबा, चबरी बोलाली 1 नंबर. आता बोलली बाई, बहीणच आहे शेवटी. बोलली तर काय आपल्याला भेद पडले. बोलतो तर बोल, फक्त आपल्याला नाही सहन होत तर नाही राहत बापा तुझ्या नजरेसमोर. तिकडे जातो. आता तिचं म्हणणं होतं की हे घरात नको करू. आता मी स्वतः घेतलं हो हे घर. मग आता मी काहून इथंच आली. चल बा आपल्याला सहारा पाहिजे. एकटी बाई आहे तर कोणाचा ना कोणाचा मागं सहारा पाहिजे. आता हे गाव कसं बहिणीच्या आहे ना भाऊजीच्या आहे ना वैकीचं आहे. सारे लोक ओळखते इथं मला. पहिले येऊ मी इथं तर इतकाले दिवस राहू इथं तर सगळे ओळखते मला. शांताबाई ते कांताबाई ते कावसाबुडी सगळे ओळखते. सगळेला माहित आहे हे येते म्हणून इथं. पण आता काय करू, नशिबानं माझ्यासोबत असं झालं बाई. डबल मला इथंच यायला लागलं. आली तर आता राहून राहिली इथं. घरगीर घेतलं तर माझ्या बहिणीला असं वाटतं का माझ्या भाऊजीनं दिलं काय घेऊन. माझ्या भाऊजी देईन काय बाई मला एवढ्या पैशाचं घर घेऊन. कोण देते ह्या जमान्यात 10 रुपयाने द्यायला पाच लोक. तू सांग एक सिलेंडरने देऊन राहिले लोक मला हां स्वयंपाक करायसाठी. तर एवढं मोठं घर घेऊन देते काय. कोण नाही देत बापा. आपल्यालाच करावं लागते. म्हणालेच आहे फक्त बहीण भाऊन हे ते कोण नाही करत कोणाचं. हे आपल्याला पाहा लागत असते. पण ते आता काय करतं, लोकांच्या तोंडावर झाकण नाही ना. तुला तर मी म्हटलंच का लोकांच्या तोंडावर झाकण आहे नाही. त्या भाऊजीला सांगतो का येत नका जो बापा. लोक म्हणत जाईल. जे लोक स्वतः शेण खाते का नाही त्याला असं वाटते तेच म्हणते. हां जे नाही खात ना ते साप मनातून म्हणते का नाही. कोणी आपापल्या नातेवाईकाच्या घरी जातच असते. मग काही त्याचा अर्थ असा नसते. आता शांताबाईला म्हणा ना, शांताबाई अशीच म्हणते. नाही काही नाही आहे म्हणते. हां शांताबाई जे तोंडावर बोलते तेच मागं बोलते. एवढा तरी मला स्वभाव शांताबाईचा माहीत आहे. ते कांताबाई तशीच म्हणते. कौसाबुडी ते तशीच म्हणते. काही नाही होत म्हणते. डोक्यावर लक्ष नको देत राहू म्हणते. असे लोक आहे म्हणून तर आपल्याला जगायला प्रोत्साहन भेटते. नाही तर मग ते राहते का नाही. आता मनाला चांगलं वाटत नाही आपल्याला म्हणून आपण म्हणत नाही. पण कसं आहे तेच लोक दुसऱ्याला नाव ठेवत असते. बरं ठीक आहे जाऊ दे. ठेवणार आहे ठेवू दे माय. काय करावं लागते आपल्याला. लोकांना आताच असते इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे करायच्या. आपल्याला नाही बापा ते. आपण तर कोणाच्या गोष्टी इकडे नाही करत ना तिकडे नाही करत. माहीत तर ते आदतच नाही आहे, जन्मताच नाही आहे. दे ना मग 2-3 पोळ्या टाकून देता काही मला. दे ना मला चुनच देऊन दे. जसं केलं असं तसं देतो त्याला. खाऊ घालतो. घे म्हणून घे खाऊन. टाकल्यावर काय आहे स्वतःने टाकता 1-2-4 भाकरी. मला खेळांते निरा का हो रंजूबाई. तुम्हाला काय म्हणते तर पोरगण पोरगी इथं आहे वाटते. काय एकटेच आहे तुम्ही 2 जण. कोणी दिसत नाही तुमच्या इथे. लेकरूबाई आहे नाही का तुम्हाला कोणी. हाय ना माय आहे ना लेकरूबाई आहे नाही तर काय तर. ते मामाच्या घरी राहते माई पोरगी आणि पोरगं राहते त्याच्या घरी. लहानपणीच चालले गेले माई. इथं गमत नाही त्याले. आणि आता येते उन्हाळ्याच्या सुट्टीत तर गमत नाही. आम्हाला नाही गमत म्हणते इथं. तू चांगलं खायला नाही करत. असं नाही तसं नाही. मामाच्या घरी भेटते म्हणते बाबा तिला चांगलं. आणि त्याला त्याच्या घरी भेटते म्हणते.
त्या पोट्टे माहिती इथं राहायला पाहत नाही सांग. मायजवळ राहायला पाहत नाही लेकरं. सांग बरं, मायजवळ लेकरं राहत नाही त्याला तिथं लय प्रेम देत असन ना, खा प्यायला चांगलं देत असन म्हणूनच कनी मायजवळ गमत नाही लेकरं. हो राहते की ते चांगले म्हणा, महिन्यामध्ये तशी लय चांगली आहे, लय दयाडू मायाडू आहे. अन माझा भाऊ बी चांगला आहे. भाऊ भावजय लग्न झालं बापा माझ्या भावाचं, पण स्वतःच्या पोरीवानी सांभाळते माझ्या पोरीले, मस्त सांभाळते, सगळं करते तिचं. हो मी पोरगी म्हणते ना, आई तू नाही करत म्हणते तेवढं मामी करते म्हणते, एवढी चांगली आहे मी भावजय. मी म्हटलं कशी नाही करण, इस्टेट नाही काऊन राहिली का माझ्या बापाची? मग कमी इस्टेट आहे का बाई माझ्या बापाच्या घरी? तिला असं वाटत असेल ना हिस्सा गिसा टाकला हिच्या माईनं, तर मग म्हणून करा, म्हणून प्रेमानं करते ते. नाही तर कोण करते आजकाल, भावजाय करत असते का कोणाचं? मग ननद ननद कोण करते, तिला काय वाटते? नंदीला वाटत असेल काही इकडलं आपल्याला भेटलं पाहिजे म्हणून ती अशी करते. आता असते बाई काही ना काही लोभ असल्याशिवाय करत असते काय कोणी? नाही हो, काही काही लोक आमच्या स्वभावानं चांगले असते म्हणून करते, आणि काही काही लोक स्वभावाचे हरामी असते मग म्हणून ते कोणाचं करतही नाही, स्वतःही करत नाही, असे राहते. थांब मी भात 2-3 पोळीची कणिक भिजवतो आणि भात देतो तुला टाकून, आणि घे चालली जाय घेऊन. नाही तर असं करणं जेवणच केलं माझ्या घरी, जेवण करून नाही घेत तू काय कर, मला एक काम कर, मला कधी बेसन भाकर देऊन दे जरासं खाले, मला कधी भूकही लागली आहे. घरी जातो जेवतोच कायले मग मी त्याला म्हणतो मग मी जेवले नाही तुम्हीच जेवा असं म्हणतो. पोया त्याच्यासाठी देऊन दे, मग मी चुनान भाकर खाऊन घेतो. बरं ठीक आहे देतो, थांब बस. मग मी जराशी बाहेर दिसते मला, असे बाहेर लोक पाहिजेच गावात. असे जर भेटून गेले ना तर भल्ला आपला उल्लू शिदा होते. मी तर म्हणतो असे लोक 2-4 अजून आले पाहिजे गावात, बरं होते. हां नाही तर हुशार असल्या कणी जास्त बाया जशा आमच्या गावात आता पहिलेच्याच आहे, तर त्या कणी चालू नाही देत कोणाची. नाही तर हाय एक शांताबाईची बहीण पोरगी आपली सून मस्त होती, साधी सुधी, जेव्हा म्हटलं तेव्हा काही दे, पण भल्ली हुशार निघाली लेकाची. सिलेंडरने दिलं ना मला तिनं, आता काम पडणारच नाही का माझ्यासोबत कोणाले. घे रंजूबाई जेवून घे, मग आता चांगले पोटभर जेवून घे तू. मी पटकन 2 भाकरी टाकून देतो तुला. काय भाकरी म्हणतो, पोया पाहिजे म्हणतो ना, ते टाकून देतो. हो दे, चून मस्त लागून राहिलं, पण खरंच म्हणजे दिसायला चांगलं वाटून राहिलं. खाल्ल्यावर माहीत पडते बे कसं आहे तर. खाऊन पाय बा तू पहिले कसं झालं तर, कशी करतो मी स्वयंपाक, तर खाऊन पाहिजे तर माहीत पडन तुले. रंजू 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 काय आला बी मच्छा टाकल्या वानाचा, 2 घास सुखाचे खाऊ नाही देत तर चालला मागं. हा माझ्या पायतीवरच होता काय माहीत, पाय हाय बातच येते. आता कायच्यात लपून नाही उघड्या मी भाकरी मकरी. हा आता तुम्हाला घरी जाऊन काय मी स्वयंपाकच करायला लागून काय तर, कशी हे करून देऊन राहिली होती तर. रंजूबाई तुम्हाला आवाज देते वाटतं भाऊ तुमच्या घरचे, पाहून राहिले असं ते इकडे तिकडे, जा तुम्हाला आवाज देते. आता तसं आहे त्याले मागं फिरायची, लक्ष ठेवलं असं मायावर, इथं येऊन राहिली म्हणून मी. हा म्हणून मागं चालला, सांगू नको तू इथं आली म्हणून. मला निमित्त म्हणा कुठं गेली तर, गेली असं म्हणा कुठं, असं सांगजो. काय विचारलं तुले तर सांगू नको, जाय जराशी बाहेर. सांगजो मला निमित्त म्हणा कुठं आहे तर, नाही तर मग सांगशील बाबा खरं बोलायची सवय आहे तुले. पण माय रंजूबाई मी कशी खोटी बोलू? त्यानं तुम्हाला पाहिलं असं माझ्या घरात येताना तर काय म्हणून होते? हा म्हणून असे आहे काय म्हणून बाबा, खोटी बोलते म्हणून मुन्नी म्हणून असं होईन ना. नाही ना हो नाही म्हणत ना, तू फक्त तेवढं सांग, जाय बरं बाहेर जाय, नाही ते अंदर येऊन जाईन बरं. नाही अंदर नाही येत बाई, त्या घरच्या भाऊ माझ्या घरी अंदर नाही येत. काय लिहीन ते अंदर? माणसं काही घरात येत असते काय? इथं काय माणसं आहे काय आमच्या घरी? बाईच्या घरात कोणी येत असते काय? कोण नाही येत इथं. हा कोणाच्या माणसाची हिंमत नाही माझ्या घरात यायची. माझी भाऊजी येते म्हणून काय सगळे कोणी येऊ शकते काय? कोण नाही येत माझ्या घरात. रंजू मला माहिती आहे तू इथंच आहे म्हणून, लवकर बाहेर येऊन जा सारख्या मतानं, नाही तर मी अंदर आलो ना तर खराब काम होऊन जाईल म्हटलं. पाहिलं हो मुन्नी बाई पाहिलं, मला मारायला बिचारे अंदर येऊन चांगलं वाटत काय तुले? जाणं जराशी बाहेर बोलणं. हो जातो अंदर जाय तू, जेवून घे पटकन. जेवत नाही तर काय सोडतो काय मी जेवायचं? पहिले जेवतो मी, हा मग मार खायला लागला तरी चालते मला. अरे रंजूबाई, ते रंजू आहे ना, रंजू आली तुमच्या घरी, मला दिसलं ती इकडे येताना, मग तिला आवाज द्या ना. कोण ते लपली आहे का घरात? नाही दादा माझ्या घरी नाही आली रंजूबाई, ते काय लिहिन माझ्या घरी. आता मी इथं एकटीच आहो बा, आपली काम ते तर भाकरी करून राहिली खाऊन राहिली, जेवण करत होती मी. तुमचा आवाज आला तर मग इकडे उठून आली, माझ्या घरी नाही आली रंजूबाई. नाही आली इकडेच, ते दिसली मला इकडे येताना, माझं लक्ष पुरं होतं तिच्यावर. ओ बाई मुन्नी बाई, स्वयंपाकाच्या धाकानं पळते माय बिनी कडली तिकडे. बस काय मी 3 रंगाच्या 3 पोया करते, मला तर असं वाटते स्वतः घरी करून राहिली का मागून आणून राहिली, समजून नाही राहिलं. काही समजून नाही राहिलं बाईचं, काय करते ना काय नाही. तर मी जातो वावरात, ते काय म्हणते ढोरासाठी वजे आणाले, तर हे इकडे काय कारस्थान करते ना काही नाही. माणूस थकून भागून येते तिकून, चांगलं खा प्यायला पाहिजे नाही काय? हा तर स्वयंपाक करायच्या जीवावर त्या बाईच्या. काऊन दादा स्वयंपाक नाही करत काय रंजूबाई घरी? कायचा स्वयंपाक करते तिले म्हणून राहिलो, 4-5 दिवस झाले सिलेंडर गेलं तर चुलीवर कर. आता आपल्या इथं चूल आहे, इंधन आहे, सगळंच आहे. मग काय होते 2 काड्या लावाले चूल पेटवाले. हे काही टाटा बिर्लाची तर पोरगी होईच नाही का? नाही बा कशी करन तिथं, हिनं काही पाहिलंच नाही. हिच्या हाताखाली काय म्हणते तर मोल करत होते, असं तर पाहिलंच नाही. पण इथं अशी करते, अशी दाखवते का बस. पण इकडे नाही आली बा ते, इकडे माझ्या घरी येतच नसते. त्या दिवशी फक्त होका सांगाले गव्हाले गेलतो का नाही आम्ही गहू सोंगाले, तर तेवढा होका सांगायला आल्या होत्या रंजूबाई, तेव्हापासून नाही आल्या. बरं ठीक आहे. दिसल्या तर सांगा मला. हो दादा सांगतो तुम्हाला. आता दिसू द्या फक्त, दिसल्यावर तिचे नाही तंगडे तोडले तर मग म्हणतो म्हणा मी नावाचा शामराव नाही मग.
बापरे, एवढा माणूस बोलते तरी हे रंजूबाईला काही पाणी नाही येत काय बा? हा, कशी बाई असं नाही, एवढं बोलून एवढं म्हणून आणि मारते म्हणते बा ह्या माणूस, तरी मार खाते हे बाई. मार खाते पण करत नाही म्हणते. बरीच जब्बर बाई आहे बा. अशी बाई तर मी अजून नाही पाहिली जिंदगीत, कधीच नाही पाहिली. हिच्या आपल्याला हातभर दूर राहायला लागन, नाही तर हे हिच्या बरोबर मला लाता खाल लावून एखाद्या दिवशी तर काही सांगता येते काय? रंजूबाई, गेले तुमच्या इच्छा भाऊ गेले म्हटलं, या बाहेर या. काय म्हणू म्हणली बाई, काही बोलला काय? बोललाच असं, त्याला बोलायची सवयच आहे. टकल्याले त्याला काय आहे, फक्त खाले पाहिजे इकून तिकून का दे खाले. हा, माझा विचार नाही करत जरासा का गॅस गेला तर मी स्वयंपाक कशी करून घे का काही काही फिकर नाही त्याला, फक्त खाले दे खाला इकून तिकून का दे खाले. बर नीर काय म्हणते, दोरासारखं काम करते आणि तिकून आला का म्हशीसारखा खाते. नाही काम करते होते भाऊ तर जेवायला लागणच ना, कायसाठी काम करते बिचारे. हा, भूक तर लागणारच आहे, मग स्वयंपाक तर करायच लागन ना. कोणी म्हणा, तुम्ही म्हणा, मी म्हणा, कोणतीही बाई म्हणा, माणसाला भूक लागल्यावर स्वयंपाक तर करायच लागत ना बाई. व अव दिसते माझ्या घरचा तसा, पण लय आहे खाद्रट आहे म्हटलं. नीर खायलाच पाहिजे त्याले, सकाळीही खाले आणि संध्याकाळी खाले. एखाद्या दिवशी नाही जेवलं तर काय होते, पण नाही रोजच जेवायला पाहिजे म्हटलं, एक दिवस उपाशी नाही राहत. चल मी जातो बाबा आता, ते झालं का माया, दे पटकन जातो. तो इकडे गेला आहे, तुम्ही घरी जातो सटकन आणि ताट वाढून ठेवतो त्याच्यासाठी. पाहिजे बापा मुंडी बाई, माझ्या नाव नका येऊ दे जा. मी खोटं बोलली त्या भाऊ सोबत तर माझ्या घरी आल्याच नाही म्हणून, आणि लागन तर त्यानं पाहिलं असं माझ्या घरी तुम्हाला येताना. हा, तर तुम्ही असं सांगा नका मग. मुन्नी इथं गेली होती मग मुन्नीच्या घरीच. मी नाही सांगत, मी कायला सांगतो व, मी सांगतही नसतो काही ना, मी बोलतही नसतो काही. मी काय घरी जातो ताट वाढून देतो, घे जेवून घ्या. आणि मला म्हणा ना, नाही मी जेवत नाही, माझी तब्येत चांगली नाही आहे, अशी सांगून देत असतो मी, काही बोलून देतो. बाय व, एवढ्या वर्षापासून अशी जिंदगी चालू आहे का हो तुमची? हा, अशीच चालू आहे का तुमची जिंदगी? हा, अशीच आहे माझी जिंदगी चालू, अशीच जगतो मी. मला आवडत नाही ते जास्त हे करणं अजिबात. बाई इकडे येतं एखाद्या दिवशी हिच्या मलाही मार खाल्ला म्हणून काय काय मी गावात ये. हा, गावातल्या बाया मलाही जोडपण एखाद्या दिवशी. नाही बापा, हिच्या माझ्या घरी येणं बंदच करतो मी. सांगा लागून कोणाला हिच्या गोष्टी, नाही तर हिच्या गोष्टी लपून ठेवून तर हे तर मला मार खाल्ला लावून सगळीचा आणि बोलणे ऐकायला लावून. हिच्या तरी मागं पुढे हिचा नवरा आहे, माझ्या मागं पुढं कोण आहे? माझी बहीण तर उलटी म्हणून हिचंच चुकलं म्हणून माझी बहीणच मला बोलायला लावून लोकाईले. आता एक वेळा लावलं हिचं लाडक पण बस, आता एक डाव दिलं हिला करून, आता उद्यापासून बस बा कानाले कडा, आता काहीच नाही करत मी. एवढं देतो आता याला जेवाचं. 3 पोळ्या आहे ह्या, 2 आहे अजून शिल्लक. 2-3 घरून पोळ्या आणि भाजी मागून आणलं तर पाहिजे 2-3 भाज्या झाल्या. हा, पण डबल नाही मागितली पाहिजे कोणतीच भाजी, नाही तर मग बस दे म्हणून तर कुठून देईन मी आली. एवढ्या भाज्या केल्या काय म्हणून ते, जाऊ दे, देऊन दे तुम्ही आता यायला. जरासा खुश तरी झाला पाहिजे, पण माझ्या नवरा तर जरासा खुशही होत नाही. चांगलंही खाऊ घातलं तरी तरी पाहिलं तर तसंच मारायला धावते नीरा मारक्या म्हशीसारखा. पाय बरं मी किती चांगली बाई आहे का, मी नवऱ्यासाठी नाही होत माझ्याकडून स्वयंपाक तर लोकांच्या घरून मागून तर आणतो, तरी खाऊ घालतो. तरी हा नवरा माया असा आहे का मलाच मारते. हा, मी किती दिवसाचा मार सहन करू, अशानं मी याला खाऊच घालणार नाही, उपाशीच ठेवतो. कुठं गेली होती तू? हा, घरी तर होती नाही. स्वयंपाक कधी केला त्या? मला काय पागल समजलं काय त्या? कुठं काय, घरीच तर होती मी, कुठं जाऊ? कुठंच नाही गेली होती मी, घरीच होती. स्वयंपाक केला आणि बसली होती स्वयंपाक घरात, तर तुम्ही बाहेर गेले असन मला पाहिले. तुम्हाला काही दिसली नाही काय मी? खोटी बोलू नको. स्वयंपाक कायच्यावर केला त्या? गॅस गेलाय ना आपल्या घरचा, मग कायच्यावर केला म्हटलं स्वयंपाक? आता काही आपल्याच घरी करणं जरुरी आहे काय? कोणाच्याही घरून करून आणतो मी. नेली कणी भिजून उलीशी आणि आणली जराशी भाजी कोरकार करून, कोणाच्याही घरून आणतो. ते सीमा नाही का आपल्या बाजूनं, तिच्या घरी गेली होती. तिच्या घरी गेली, ते एकटीच होती तिच्या घरी, तिच्या इथचा माणूस गेला गावाले. मग तिला म्हटलं मी करू देतं काय, तर हो म्हणे, कर म्हणे. मग तिच्या इथूनच करून आणली मी भाजी न पोया. पण मी म्हणतो रंजू, तुला कायच गरज आहे याच्या त्याच्या घरून करून आणायची? हा, आपल्या घरी कोण नाही करतायत तुले? आपल्या घरी इंधन नाहीये, आपल्या घरी चूल नाहीये. चूल पेटवून 2 मुठा लावून तुले 2 भाकरी आपल्यासाठी थापाले काही जीवावर येते काय? आपल्या घरी करा, लोकांना काय तरच द्यावं आपण फालतूच. काऊन नाही देत लोकांना त्रास, आणि आपल्याला देते लोक ते असतं मग. आता तिच्या इथं गेलं म्हणजे आपल्या इथे येत नाही काय? बाई जराशी खिचडी लावू द्या बरं, हा जरासा वरण भात लावून द्या बरं, रंजूबाई असं करा बरं, रंजूबाई तसं करा बरं, म्हणजे लोक आपल्या घरी करू शकते. आणि आपण नाही करावं कोणाच्या घरी, नाही काय? एखाद्या डाव ठीक आहे, पण 3-4 दिवस झाले ना, कुठून बनवून आणून राहिली तू रोजचा रोज स्वयंपाक? आणतो मी बरोबर. तुम्हाला काय करायला लागते, तुम्ही काय एवढा विचार करता त्या गोष्टीचा? मी जेवायला देतो ना तुम्हाला. तर आता उद्यापासून बंद कर लोकांच्या इथून आणायचा. चूल आहे अंगणात, चूल पेटो. चाल मी तुला चूल दाखवतो. आता जेवून घे जे केला आहे ते. नाही, मला नाही जेवायला लागत, मला तब्येत नाही बरी लागून राहिली, मी काही जेवत नाही. तुम्ही जेवून घ्या, हे घ्या तुमच्या पुरतच केलाय मी. ते स्वयंपाक करायच्या जीवावर येते म्हणून तब्येत खराब आहे नाही? तुला 1000 डाव सांगत असतो का जेवासाठी स्वयंपाक करायच्या जीवावर येऊ देत नको जाऊ. मग तो कुठं जर स्वयंपाक असला, कुठं जेवायचं असलं, काही असलं, तेव्हा तर तू बिमारच नाही राहत. मस्त जेवतो तिथं जाऊन. तुम्हाला भेटून राहिलं ना जेवायला, पोटभर जेवून घ्या ना तुम्ही चुपचाप. ठीक आहे, आणि इकडे याच्यानंतर जाजू नको लोकांच्या घरी. माणसं असे आहे, खाते तर खाते आणि बायकोलाच बोलते अजून. मायाबीन चून तर मस्त जर झालं होय. रंजू त्याच केलं काय? हो, मस्त केलं मी, नाही करून तर कोण करून? आण ना मग जरासं अजून, जरासं आण, चांगलं लागून राहिलं. आता नाही आहे, सरला आता तेवढंच केलं होतं. 2-3 भाज्या केल्या तर काही एवढ्या मोठ्या करू काय? आता पुरत्या केल्या फक्त तुमच्या पुरत्या. खोटं बोलून राहिली तू खोटं बोलून राहिली. हे आपल्या घरचं वयस नाही. आपल्या घरचे तू करतो स्वयंपाक, मला माहितच आहे. हे भाजी आपल्या घरची वयस नाही, 3 भाज्या आपल्या घरच्या नाही.
फक्त ह्या पोळ्या केल्या म्हणतं तू, मला वाटून तर राहिलं नाही. पण आता मी मानून घेतो त्या केल्या म्हणून. पण मला हे माहित आहे का त्या भाज्या तुझ्या हातच्या वहिनी म्हणून. तू अशा भाज्या करतच नाही. तू तर एक नंबर पांचट भाज्या करतो. असं आहे तिकडे, खाऊ घाला तर खाऊ घाला. इथं काय म्हणते तर गॅस गेला, गॅस आणून नाही राहिले, गॅस आणायच्या जीवावरून राहिला. आणि खायच्या वेळेस खायला भेटून राहिलं चुपचाप खाऊन घ्या. तर नाही तुझ्या हातचं होई नाही, तू पांचट करतं. एवढ्या वर्षापासून माझ्या हातचं खाऊन राहिले. आणि आता काय म्हणते तर उलीचं खाल्लं का नाही खाल्लं दुसऱ्या बाईच्या हातचं, तर बातच तुम्हाला दुसरी चव चांगली लागून राहिली काय? हा, माझ्या हातचं साजरं लागत नाही तुम्हाला आता. तर काऊन आणतील त्या दुसऱ्याच्या घरची भाजी? काऊन आपल्या घरी भाजीला नाही आहे काय? की काय आणून देऊ तुला सांग? काय सरलं घरचं? सरलं काय? काऊन म्हटलं हे असं मागून भागून राहिली? काय म्हणून लोक शामराव असाच आहे का म्हणून भिकारी आहे का म्हणतो? हा, भिकारी लोक सारखा याच्या त्याच्या घरून बायको मागून आणून राहिली म्हणून, आणि ह्या खाऊन राहिला म्हणून. सोय नाही का म्हणून त्याची घरी म्हणून खायची म्हणून? नाही म्हणून काय गावातले लोक मुले कायसाठी कमाव तुम्ही? एवढ्याला कायसाठी कमावतो म्हटलं? रोजच्या रोज एवढ्याला कष्ट करतो मी, अन्न खायसाठी 2 टाइम ते नाही करत तर कायसाठी करतो मग? फक्त काय लोकांच्या घरून मागून आणून खायसाठी? काय म्हणून लोक ह्या स्वतःच्या घरचं वाचून राहिला आणि लोकांच्या घरचं खाऊन राहिला म्हणून? असं नाही म्हणणार काय? कायले म्हणते तुम्ही स्वस्तात तसे, लोक नाही म्हणत असे. आजपर्यंत कोणच नाही म्हटलं. कोणी म्हणते घेऊन जाय म्हणते, बाई म्हणते 2-4 पोळ्या घेऊन जाय, जराशी भाजी घेऊन जाय, गॅस गेला असून तर पटकन टाकून देतो म्हणते, गरम गरम पोळ्या म्हणते. अशा म्हणते म्हटलं बाया. मग लोकांसोबत जरासं चांगलं राहावं लागते. तोंड गोड असलं का नाही तर बरोबर सगळं भेटते म्हटलं. हे तर माहितच आहे म्हणजे तू किती गोड आहे म्हणून गावात. सगळंच माहित आहे म्हणा. हे ताट घेऊन जाय, मी काही जेवत नाही. हे असं मला लोकांच्या घरचं जेवण चालणार नाही उद्यापासून. घरी स्वयंपाक बनला तर बरा, आणि त्या का मागून आणलं इकून तिकून तर फक्त तू ध्यानात ठेवजो. मी काय करू म्हणून, मी शामराव होई म्हटलं. माझी तनखा असं आहे तिले का बस. आणि मग मार खायचं कुठं तिचा तनखा म्हण का? इले सांगतो ना आता, अशी कशी ह्या अजून आली आहे वयानीवर आता, बरोबर आणतो इले जागेवर आता. ते ढोमणं काय आणलं माझ्यासमोर आता? मला माहिती आहे खाली झालं आहे म्हणून. ते तू काय दाखवशील तेव्हा समजून काय मला? हा, जुन्या जमान्यात गॅस नव्हते तर कायच्यावर करी लोक? आमच्या माई नव्हते, या माईनं कायच्यावर केलं स्वयंपाक? काही गॅसच होते काय? पहिल्या दिवशी आपण गॅसच घेऊन आलो होतो काय? हा, हे आता झालं ना, हे थोड्या वर्षात बदललं. पण मी तर म्हणतो चुलीवरचा स्वयंपाक चांगला. आता तू उद्यापासून चुलीवर स्वयंपाक करणं चालू कर. अंगणात तुला चूल लावून देतो. आणि त्या का स्वयंपाक केला नाही तर तू ध्यानात ठेव फक्त. तू तुझ्या माईच्या घरी जायला तयार राहायचो. मला काही शौक नाही तुमच्या घरी येऊन राहायचा. सांगू देतो तुम्हाला, मला काही धावच नका देत जाऊ तुम्ही त्या माईच्या घरी नेऊन देईन म्हणून. मलाही जाता येते, हातपाय आहे म्हटलं मला जासाठी. पण उगाच आपण म्हणतो जाऊ दे बा, माणसाला कोणी करून खाऊ घालणार आहे नाही म्हणून राहा. हा, दिलाय मायबापानं करून तर निभव म्हणून इथं राहून राहिली, निभून राहिली. जास्त नोकरी करूच नका तुम्ही, नाही तर सांगितलं नाही म्हणा. हे जेव्हापर्यंत सिलेंडर भरून येईन नाही तेव्हापर्यंत स्वयंपाक करत नाही मी, आता सांगतो. अन्न स्वयंपाक तवाच करून जेव्हा सिलेंडर भरून येईन. नाही तर सिलेंडर आणा, नाही तर मग सोडचिट्टी घ्या. 2 पैकी 1 काही करा. माय बिन पागल झाली का बायको? काही सिलेंडरसाठी कोणी सोडचिट्टी घेते काय? पिसायली काय? हा, काही काही कुत्र गित्र डसलं का तुले पिसाडलेलं गावातलं? हा, काही मॅच झाल्यासाठी बोलून राहिली. सिलेंडरसाठी कोण सोडचिट्टी घेते? नेते घरात चुपचाप बस तिथं जाऊन. चूल पेटव उद्यापासून. नाही, मी नाही पेटवत उद्यापासून चूल घेईल. तुम्हीच पेटवा आणि तुम्ही स्वयंपाक करा आणि मला खाऊ घाला. नाही तर मग सिलेंडर आणून द्या. अरे पण कुठून आणू मी सिलेंडर? जराशी जाऊन पाय किती गर्दी आहे तिथं. माझ्यासोबत चालू द्या, माहीत पडते. कशी तू तिथं बसतं, तुला बसवतो तिथं दिवसभर उन्हीत आणि माहीतच पडते. अरे लोक बिमार पडून राहिले तर सिलेंडरच्या लाईनीत लागू लागू. तुला काय आहे? सिलेंडर आणा, सिलेंडर आणा. माणसाचं काही हो तिकडे, पण सिलेंडर आणा पहिली याच्यासाठी. मी आणत नाही, चुलीवर स्वयंपाक कर. पहा बरं, असा आहे माझ्या घरचा माणूस. हा, तुम्हाला तरी सिलेंडर आणून देऊन राहिले असन. माझ्या घरचा माणूस मला सिलेंडर आणून नाही देऊन राहिला. काय करू आता? सोडचिट्टी घेऊ का चुलीवर स्वयंपाक करू? तुम्हीच सांगा कमेंटमध्ये. आता याचंही बरोबर आहे ना, मलाही बरोबर आहे. करू तर काय करू? माझ्या ते जीवावर चुलीवर करायचं. मी कधी चुलीवर स्वयंपाक केला नाही. पण आता ह्या माणसाच्या मला करावं लागन, नाही तर मग सोडचिट्टी घ्या लागन. तुम्ही सांगा आता कमेंटमध्ये काय करू तर. चला मग पाहू आता उद्याच्या व्हिडिओत बाकीचं. तोपर्यंत आजपर्यंत एवढंच. पण तुम्हाला श्रीराम जन्माच्या, श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना, माझ्या यूट्यूब बहीण भावांना. आणि भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळेले बाय बाय.